काही दिवसापूर्वी डहाणू तालुक्यात बोर्डी गोलवड येथे एका विशिष्ट समाजातल्या मुली लंडनला गेल्या। तसेच डहाणू नगरपालिका क्षेत्रामध्ये एका तरुण मुलाने एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केले। हे प्रकरण खूप गाजलं। त्याबाबत डहाणूही बंद करण्यात आलं। त्यानंतर संध्याकाळी एक मोठी सभा झाली। ही सभा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ऑर्गनाइज केली होती। बराच मॉब होता, 5-6 हजार लोक होते। सर्व हिंदू एकत्र झाले होते। पण ह्याबाबत मला असं सांगायचं आहे की हे जे सकाळी बंद करण्यात आलं ते कोणाच्या विरुद्ध होतं? ते सरकारच्या विरुद्ध होतं का? कारण सरकार तर आपल्याबरोबर आहे। देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे कायदा आणि सुव्यवस्था महाराष्ट्रात योग्य राहील याच्यासाठी ते योग्य पावलं उचलतात आणि त्याची ते खबरदारीही घेतात। मग हा बंद नक्की कोणासाठी होता? हा कुठल्या विशिष्ट पक्षाचा होता का, की आपलं राजकीय पोळी भाजण्यासाठी होता? RSSने एक चांगलं केलं, संध्याकाळी कुठल्याही राजकीय पक्षाला वरती येऊन दिलं नाही, स्टेजवर येऊन दिलं नाही। त्यांचे 2 वक्ते बोलले आणि त्यांनी सर्व समाज एकत्रित करण्याचा जो प्रयत्न केला तो चांगला होता। आज जे एका विशिष्ट धर्माचे लोकांवर अत्याचार करत आहेत, पण त्यासाठी त्या पूर्ण धर्माला आपण जबाबदार धरणं योग्य नाही। जे आरोपी आहेत त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे असंच सर्वांचं मत आहे आणि त्याबाबत कोणाचंही दुमत असल्याचं कारण नाही, कुठल्याही समाजाचं सुद्धा दुमत असल्याचं कारण नाही। पण इथे जे काही थोडंफार राजकारण झालं ते चुकीचं होतं। जैन मुनींबद्दल आमच्या मनात आदर आहे, पण जैन मुनी ज्या प्रकारे इथे बोलले, जे भडकाऊ भाषण त्यांनी केलं, जे गांधीजींबद्दल बोलले ते आक्षेपार्ह आहे। असं त्यांनी करायला नको होतं। अनेक जैन आणि गुजराती माझ्या मित्रांनी मला सांगितलं की आम्हालाही अपेक्षा नव्हती की असं बोलतील, पण ते दुर्दैवाने बोलले। तो भाग जर सोडून दिला तर जी युनिटी डहाणूने दाखवली ती अतिशय चांगली होती। ह्यानंतर कुठलाही माणूस, मग कुठल्याही धर्मा जातीचा असेल, तो कोणावरही अत्याचार करण्यासाठी घाबरेल, कारण त्याला दिसलेलं आहे ह्यांची युनिटी आहे। इथे पक्षातले भेद विसरून लोक एकत्र येतात आणि अन्याय झाला असेल तर त्याच्या विरुद्ध ते लढतात। हे डहाणूकरांनी दाखवून दिलेलं ही चांगली गोष्ट आहे आणि म्हणूनच मला हा व्हिडिओ बनवावासा वाटला। त्यानंतर एक काशाला घटना झाली, ती पण दुर्दैवी होती आणि लगेचच पोलिसांनी तिथे कारवाई करून तो आरोपी पकडला। डहाणूतला आरोपीही पकडला गेला। पोलिसांनी तपासकार्य योग्य रीतीने केलं, त्याला पकडलेलं आहे। त्याला सजाईसुद्धा मोठी होणार आहे, कारण त्याला पॉस्को लागलेला आहे, तो लवकर काही सुटणार नाही। पण हा बंदच हे राजकारण आहे, ते योग्य नाही। आपल्याच सरकारच्या विरुद्ध बंद करणं हे योग्य नाही। बंद कधी करतात? जर सरकार ऐकत नसेल, सरकार वेगळी कुठली तरी भूमिका घेत असेल, अन्याय झाला तरी अन्यायाच्या विरुद्ध उठत नसेल, तर बंद करणं योग्य आहे। अशा या गोष्टीमध्ये राजकारण आणू नये असं मला वाटतं। पण समाज एकत्रित होण्याचं जे काम ह्या सभेने केलेलं आहे ते अतिशय स्तुत्य आहे। ह्यापुढेही सर्व समाज एकत्र राहील अशी मला आशा आहे। धन्यवाद।